गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत. श्री गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत फलदायी आणि महत्त्वपूर्ण उपासना आहे. दत्तभक्त ही पारायणे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सर्वात जास्त प्रचलित पद्धत सप्ताह पारायण 7 दिवसात पारायण पूर्ण करणे आहे. पारायणाचे नियम आणि तयारी. पारायण सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. पारायण शांत आणि स्वच्छ ठिकाणी, शक्यतोवर देवघराजवळ करावे. पारायण सकाळी लवकर, शक्यतो सूर्य उगवण्यापूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळच्या 4 ते 6 मध्ये सुरू करावे. आसन. पारायणासाठी स्वच्छ आसन वापरावे. पारायण करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मांसाहार आणि व्यसन. पारायणाच्या काळात मांसाहार, मद्यपान किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन पूर्णपणे टाळावे. ब्रह्मचर्य. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. पारायणाची सुरुवात. पहिला दिवस. पारायण सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी कराव्यात. पारायण सुरू करण्यापूर्वी हात जोडून देवापुढे म्हणजे श्री दत्त महाराजांच्या प्रतिमेपुढे पारायण किती दिवसात पूर्ण करणार आणि कशासाठी करत आहात याचा संकल्प करावा. रोज पारायण सुरू करण्यापूर्वी श्री दत्त महाराजांची किंवा गुरुचरित्राची षोडशोपचार पूजा करावी. निदान पंचोपचार पूजा म्हणजेच गंध, अक्षता, फूल, धूप, दीप आदी अवश्य करावी. पारायण करण्यापूर्वी ओवी संख्या मोजून 7 दिवसात समान भाग करून घ्यावेत. दररोज किती अध्याय वाचायचे हे निश्चित होईल. पारायण सुरू करताना आणि समाप्त करताना ग्रंथातील मंगलाचरण अवश्य वाचावे. सप्ताह पारायण म्हणजे 7 दिवसाचे नियोजन. गुरुचरित्रात एकूण 52 अध्याय आहेत. काही आवृत्तीनुसार 53. सप्ताह पारायणाचे सर्वसाधारण नियोजन खालीलप्रमाणे असते. दिवस. वाचावयाचे अध्याय 1 अध्याय ते 9 अध्याय पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 36. पाचवा दिवस अध्याय 37 ते 43. 6वा दिवस अध्याय 44 ते 47. 7वा दिवस अध्याय 48 ते 52. एकूण 52 अध्याय. पारायणाची समाप्ती. 7वा दिवस. 7व्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर श्री दत्त महाराजांची पूजा करावी. श्री दत्त महाराजांची आणि श्री गुरुचरित्राची आरती करावी. शक्य असल्यास ब्राह्मण भोजन, गरजूंना दान किंवा यथाशक्ती सेवा करावी. प्रसाद. घरातील सर्वांना प्रसाद वाटावा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. वाचन करताना उच्चार स्पष्ट आणि शांत असावेत. वाचन करताना मधीच उठू नये. आवश्यक असल्यास श्री दत्त महाराज की जय असे म्हणून अल्पसा विराम घेऊ शकतात. रोज पारायण झाल्यावर आणि पारायण सुरू करण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा.